गणगण गणात बोते. हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी मोर्शीकर. तर ही होती हरतालिकेची संध्याकाळ आणि या दिवशी आम्हाला विनिक्षासाठी गणपतीची मूर्ती घ्यायची होती, म्हणजे तिचे गंपू बाबा घ्यायचे होते आणि तिने ही मूर्ती स्वतः चूज केली. उंदिरावर सवारी होती गणपती बाप्पाची, तर ती मूर्ती तिला अट्रॅक्ट झाली आणि इथे आम्ही तिच्या गणपती बाप्पांसाठीच मखर बनवताना तुम्हाला दिसत आहे. आणि जी मोठी मूर्ती होती विजनच्या राजाची, तर ती मूर्ती दरवर्षी 12वीची बॅच चूज करते, त्यांच्या हिशोबाने ते डेकोरेशन करतात. आणि मखर बघू शकता किती सुंदर असा प्रज्ञानी बनवला होता. माझा फक्त 10 ते 20% कॉन्ट्रीब्युशन होतं त्याच्यामध्ये. मग दुसऱ्या दिवशी मी पहिले लिस्ट बनवली की खोबऱ्याची वाटी खाली न्यायची असते, ती घंटी शंख अशा सगळ्या गोष्टी साईडला काढून ठेवल्या, कारण की आम्ही गणपती खाली बसवतो आणि घर वरती आहे, त्याच्यामुळे मग 10 वेळा चक्र मारायला नको म्हणून सगळं आणून घेतलं. आणि बघू शकता सगळं डेकोरेशन झाल्यावर आम्ही पण वरती गेलो आणि मुली पण घरी गेल्या आणि छान अशा तयारी करून आल्या. आणि सगळ्यात पहिले तर आम्ही विजनच्या राजाची मूर्ती छान गर्जना करत आणली आणि मस्तपैकी त्यांच्या स्थापना केली. त्यानंतर विनिशाच्या जन्मापासून आम्ही विनिशाच्या नावाचा गणपती बसवत आहे म्हणून तिच्याच हाताने आम्ही सगळं पूजा वगैरे करतो, तर तिलाच गणपती बाप्पा आणू दिले. आणि तुम्ही बघू शकता तिने एका साईडनं मूर्ती पूर्णपणे कॅरी केलेली आहे. खूप जास्त हेवी झाली होती बिचारीला. नंतर मग आम्ही तिच्या डोक्यावर ठेवून आणली आणि मग विनिशाच्या गणपती बाप्पांची पण आम्ही स्थापना केली. आणि त्यानंतर माझं दरवर्षीचं असं ठरलेलं असतं की मी जसं आपण आणलं आणि मूर्ती ठेवली असं नाही, प्राणप्रतिष्ठा व्यवस्थित षोडशोपचारे पूजन करूनच मी मूर्तीची स्थापना करते. आणि इथे तुम्ही बघू शकता मोबाईल मी समोर ठेवला होता, मोबाईलवर पूर्ण मंत्रोच्चार चालू होते आणि जशी जशी प्रोसिजर ते सांगत होते पंडितजी तशी तशी प्रोसिजर आम्ही करत होतो. आणि अशा प्रकारे पूजा केल्यानंतरच आपली जी मूर्ती आहे त्यामध्ये खरा प्राण येतो आणि खरोखरचे गणपती बाप्पा तिथे आगमन करतात असं म्हणतात. म्हणून मी दरवर्षीच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्याशिवाय बिलकुलच त्यांची काय म्हणते पूजा वगैरे करत नाही साधी अशी. म्हणजे आपल्या घरी खरंच गणपती बाप्पाचा 10 दिवस वास आहे असं आपल्याला फील होतं. आणि त्यानंतर आम्ही छानपैकी आरती वगैरे करून घेतली आणि सगळे स्टुडंट्स बघू शकता भरपूर पाऊण तास थांबले होते बिचारे तयारी वगैरे करून. आणि त्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद, त्यांनी एवढं छान असं डेकोरेशन केलं. आणि इकडे आल्या सुद्धा सर्वजणी आणि मुलं सुद्धा होते, पण ते कॅमेरा शाय असल्यामुळे ते कॅमेऱ्यामध्ये आले नाही जास्त. आणि खूप छान असं डेकोरेशन त्यांनी केलं. आणि इथे बघू शकता फायनल लुक असा होता आमच्या गणपती बाप्पाच्या दरबाराचा यावेळेसचा. आणि हा होता विजनचा राजा आणि विनिक्षाची गंपू बाबांचा आगमनाचा दिवस. मग काही व्हिडिओज वगैरे शूट केले मुलांसोबत मुलींसोबत शूट सुद्धा केले, पण काहीही पोस्ट करणं झाले नाही माझ्याकडे. असा होता आमचा आगमनाचा दिवस.